पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं जे चित्र आहे ते आता आणखी तीव्र आणि आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या प्रकारामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक जुनी प्रकरणं आता बाहेर उकरून काढून एकमेकांवर आरोप केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या पालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सिंचन घोटाळ्यावरून आता भाजपवर मोठा गौप्यस्फोट केलाय। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही 1999 साली आली, मात्र त्या आधीच्या म्हणजेच भाजप सरकारनं भाजपच्या लोकांनी सिंचन प्रकल्पाची किंमत ही वाढवली। 200 कोटींवरून ही किंमत थेट 300 कोटींवर करण्यात आली, अशा पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा आरोप अजित पवारांनी केलाय। खर तर आपल्याला माहितीये की स्वतः अजित पवार सुद्धा 70,000 कोटींच्या एका सिंचन घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यानंतर आता त्यांनी भाजपवर केलेला हा आरोप, या सगळ्या अनुषंगानं तत्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे सर आज आपल्यासोबत आहेत आणि अजित पवारांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, तो नेमका प्रकार काय होता, काय अडचण आहे, या सगळ्यातली काय घोळ आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विजय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे प्राईम टाइम महाराष्ट्रवर। नमस्कार। अजित पवारांनी केलेल्या आरोपासंदर्भात आपल्याला विचारायचं आहे, जो आरोप ते सध्या भाजपवर करतायत, 200 कोटींवरून 300 कोटींवर प्रकल्पाची, या पुरंदर सिंचन प्रकल्पाची किंमत गेल्याचा ते आरोप करतायत, त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे बघा, हॅलो, अजित दादा तेव्हा स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होते आणि कॅबिनेट मिनिस्टर स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट सांगतायत की 110 कोटी रुपये हे एस्टिमेट मध्ये वाढवले गेले होते। अजित दादाने स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट सांगितली, हे एका दृष्टिकोनातून चांगलीच गोष्ट झालेली आहे, कारण की एक जबाबदार मंत्री हे स्टेटमेंट करतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सिंचन खात्यामध्ये नॉर्मल बाब झालेली आहे, नुसतं कृष्णाखोऱ्यामध्येच नाही तर त्यानंतर स्थापन झालेले तापी महामंडळ, विदर्भ महामंडळ, मराठवाडा महामंडळ, कोकण महामंडळ, या सर्व प्रकल्पांमध्ये असे प्रकार 100% झालेले आहेत। आणि हा प्रकार समजा 99चा आधीच आहे पुरंदरचा, आणि त्यानंतर तर 10 वर्ष सिंचन खात्यावर जर नियंत्रण कोणाचं होतं ते अजित पवारांचंच होतं। म्हणजे अजित पवारांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी हे सगळे प्रकार केले आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर त्यांनी जे काही चुकीच्या पद्धतीने एस्टिमेट्स मंजूर केले, जे काही किमती वाढवल्या, म्हणजे आधी पुरंदरमध्ये जे केलं ते अजित दादांनी नंतर फार मोठ्या प्रमाणात केलं। मी राज्य तांत्रिक सल्लागार कमिटीचा सदस्य असल्यामुळे त्या सर्व एस्टिमेट्स माझ्याकडून जेव्हा तपास त्यावेळेस ज्या काही गंभीर बाबी मला आढळायच्या त्या मी सचिवांना कळवत असे आणि सचिवांना विनंती करत असे की याच्यावर कारवाई करा, हे प्रकार थांबवा, हे चांगलं नाही, अशा प्रकारे जनतेच्या पैशाची उधळण करणे ही अयोग्य गोष्ट आहे। परंतु सचिव देखील घाबरायचे आणि त्यांनी काही कारवाई केली नाही, आणि त्याच्यामुळे मग मी पाठपुरावा करायचो सचिवांकडे की मी तुम्हाला पत्र दिलेली आहेत आणि तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली। त्यांनी 2-3 वेळा ते ऐकलं, पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हा विषय पुन्हा काढायचा नाही, हे सगळं मंत्र्यांची कामं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होईल। त्यांनी असं म्हटल्यावर मला रिपोर्ट दिला। हॅलो सर, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर अजितदादांनी हा सगळा प्रकार जर समोर आणला असेल तर मग त्यामागे तथ्य आहे का, त्यामध्ये तथ्य आहे असं तुम्ही म्हणताय का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग अजित पवार इतकी वर्ष का बोलले नाही त्या सगळ्या प्रकारावरती, आणि आता फक्त पुणे महानगरपालिकेची निवडणूक आली आहे म्हणून त्यांना हे सगळं आठवतंय, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे बघा, हा सगळा राजकारणाचा प्रकार आहे। आता उद्या मतदान आहे आणि अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप असतात, आणि म्हणून नुसतं मीच भ्रष्टाचारी नाही तर तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहात असा सांगण्याचा हा अजित पवारांचा प्रयत्न आहे। आणि ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीनेही भ्रष्टाचार केलेला आहे आणि भाजपनेही भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्यामुळे हे काही वेगळे लोक नाही आहेत, हे सगळे सख्खे भाऊ आहेत आणि दोन्ही भ्रष्टाचारी आहेत, यात काही शंका नाही। त्याच्यामुळे हे सगळं ही खोटं भांडण आहे। तुम्ही निवडणुका होऊन जाऊ द्या, हे पुन्हा एकमेकांना मिठ्या मारतील आणि शेजारी खुर्चीवर बसतील, हा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न आहे।
आणि एक चांगलं आहे की दोन्ही कबूल करताय की आम्ही पण भ्रष्टाचारी आहे, तुम्ही पण भ्रष्टाचारी आहे. तर अशा पद्धतीने हे भ्रष्टाचारी लोकांचं सरकार इथे चालू आहे आणि याच्या पुढेही चालूच राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने या निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होतोय ते जर पाहिलं तर हा सगळा भ्रष्टाचार केल्याशिवाय अशी पैशाची उधळण होत नाही. आणि नुसतं सिंचन खात्याचाच भ्रष्टाचार चालू आहे असं नाहीये, बाकीच्याही खात्यांमध्ये असेच प्रकार आहेत. आणि याला सगळ्यांना सरकारचं संरक्षण आहे, या सगळ्या भ्रष्टाचाराला फडणवीसांचं संरक्षण आहे आणि या सगळ्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदींचंही संरक्षण आहे. आणि म्हणूनच हे राजरोस चालू आहे. खरं म्हणजे हा सगळा भ्रष्टाचार IAS IPS लोक थांबवू शकतात, परंतु ते हिंमत करत नाहीये. तुकाराम मुंडे सारख्या ऑफिसरला आणून बसवा बरं, मला त्यांच्या हातात पॉवर द्या, हे सगळे बंद करतात की नाही. ते TN शेषन जसे निवडणूक आयुक्त झाले भारताचे प्रमुख, तेव्हा त्यांनी सगळं यांना आवर घातला. परंतु आता तर वेगळंच चित्र दिसतंय, निवडणूक आयोगही बरोबर काम करत नाही. इतकंच काय, न्याय संस्थेवरचाही विश्वास उडत चाललेला आहे, ही परिस्थिती आहे. आणि न्याय संस्थेवरचा जर विश्वास उडाला ना तर या लोकशाहीला काहीच अर्थ राहणार नाही. आणि म्हणून सर्वांनी सुधारण्याची गरज आहे. पहिल्यांदा न्याय संस्थेने बरोबर निर्णय घ्यावेत, निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावे आणि लोकशाहीच्या चारही स्तंभांनी योग्य त्यांची कामगिरी करण्याची गरज आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे लोकशाही टिकवण्याची. परंतु आज हे चारही स्तंभ योग्य पद्धतीने काम करत नाही असं चित्र आहे आणि हे अत्यंत विदारक चित्र आहे. आणि कदाचित उद्या जर हे असंच चालू राहिलं तर नेपाळ सारखं होईल यात ते मात्र शंका नाही. कारण की श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या सगळ्या देशांमध्ये जे होत आहे आणि इतरत्र जगातही असे प्रकार होत आहेत, कारण की सरकार योग्य पद्धतीने कामं करत नाहीयेत. आणि जेव्हा योग्य पद्धतीने सरकार काम करत नाही तेव्हा जनतेला विद्रोह करण्याशिवाय, बंड करण्याशिवाय, क्रांती करण्याशिवाय पर्याय उरत नसतो. आणि हे सगळ्या गोष्टी यापूर्वी झालेल्या आहेत आणि यापुढेही होत राहतील. म्हणून आजच्या पुढाऱ्यांनी आपली वागणूक सुधारण्याची आणि आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. चारही स्तंभांनी जर त्यांची जबाबदारी पार पाडली नाही योग्य पद्धतीने तर जे श्रीलंकेत झालं, बांगलादेश मध्ये झालं तेच भारतातही होणार यात शंका नाही. तर हा जो आपण बघतोच आहोत, गेल्या काही काळातलं जर राजकारण आपण पाहिलं तर सगळे घोटाळे, सगळे आरोप, सगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी आणि सगळंच विसरून हे सगळे पक्ष एकत्र सत्तेसाठी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 70,000 कोटींचा अजित पवारांवर झालेला जो आरोप होता, भाजपकडून केला गेलेला जो आरोप होता तो अत्यंत मोठा होता. तो जो घोटाळा होता तो अत्यंत मोठा आहे. आता त्या प्रकरणामध्ये सातत्यानं असं दाखवलं जातं की अजित पवार हे कुठेतरी सुटले आहेत त्या सगळ्या प्रकरणातून, परंतु देवेंद्र फडणवीस याची वारंवार आठवण करून देतात की हे प्रकरण कोर्टात आहे. पण आता सर्वसामान्य जनतेनं नेमकं काय समजायचं? हा 70,000 कोटींचा घोटाळा खरोखरच अजित पवारांच्या नावावर आहे का नाहीये आणि या संदर्भामध्ये नेमकी आत्ताची अपडेट काय आहे? हे बघा, अजून कोर्टाने त्यांना दिलेली क्लीन चिट स्वीकारलेली नाही. त्यांच्यावर झालेले आरोप तसेच आहेत. आणि जर चितळे कमिटीचा अहवाल नीट पाहिला आणि चितळे कमिटीने ज्या भ्रष्टाचाराच्या बाबी मांडल्या आहेत त्यांची चौकशी केली आणि ज्या बाबी चितळे कमिटीने तपासलेल्या नाहीत त्याही जर पुन्हा तपासल्या, चितळे कमिटीने रेकमेंड केलेलं आहे की अनेक बाबी आमच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे आम्ही त्याची चौकशी केलेली नाही, ती सगळी चौकशी करण्यासाठी एक हाय पॉवर कमिटी नेमा असं चितळे कमिटीने सांगितलेलं आहे. सरकारने तो अहवाल स्वीकारलेला आहे. पण तशी हाय पॉवर कमिटी नेमलेली नाही. उलट फडणवीसांनी ते 21 तासाचं सरकार स्थापन करताना आदल्या दिवशी अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे. असं हे सगळं भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे यात ते मात्र शंका नाही. आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे लोकही भ्रष्टाचारीच असतात. आणि आज आपण हे जे काही आज अत्यंत घाणेरडं चित्र बघतोय राजकारणाचं, इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच गेलं नव्हतं. या ज्या पद्धतीने सर्व विरोधी पक्ष संपवण्यात आलेला आहे, पैसे देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावतात, बिनविरोध निवडून आणतात, हे सगळं सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सगळं उघड सत्य आहे. पण निवडणूक आयोगही काही करत नाही आणि या सगळ्या गोष्टींकडे सरकारचंही लक्ष नाही. आणि हे एक सगळं अधोगतीचं लक्षण आहे. आणि या अधोगतीमुळे लोकशाही धोक्यात येणार यात तीळ मात्र शंका नाही.
तुम्ही वारंवार हे म्हणालाच आहात की ह्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारे सुद्धा भ्रष्टाचारीच आहेत आणि हे एकंदरच राष्ट्रवादी आणि भाजपची मिलीभगत आहे. पण आता या संदर्भातले ज्या स्वरूपाचे आरोप एकमेकांवर होत आहेत याचे परिणाम पुढे काय होतील हे सगळं निवडणुकांनंतर निवळेल, जसं तुम्ही म्हणालात तसं की यातून आणखी काही सुडाचं राजकारण या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण की अत्यंत टोकाचे असे आरोप या निवडणुकांसाठी सध्या होत आहेत. तर हे प्रकरण खरोखरच नंतर निवळेल का? हे बघा, काहीही होणार नाही. हे सगळ्या दोन मांजरांची लढाई आहे, जी खोटी खोटी लढाई आहे. निवडणुका झाल्या की हे शेजारी शेजारी बसतील आणि एकमेकाच्या गळ्याला मिठे मारतील. हे सगळे नाटक आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार आहेत. लोकांना समजतं हे सगळं, परंतु लोकांना पैसे देऊन मतदारांना विकत घेऊन सगळे मतं मिळवण्याचे प्रकार चालू आहेत आणि त्याच्यामुळे जनता ही एक प्रकारे या भ्रष्टाचारामध्ये सामीलच आहे आणि म्हणून सर्व व्यवस्था भ्रष्टाचारी झालेली आहे. बहुतांश मतदारही भ्रष्ट आहेत आणि म्हणून भ्रष्टाचारी लोक निवडून येतात. तर जोपर्यंत सामान्य मतदार सुधारणार नाही तोपर्यंत ही लोकशाही सुधरू शकत नाही. मतदार चांगले असले तर चांगले नेते निवडून येतील आणि चांगलीच लोकशाही चालेल. संविधान चांगलं आहे, परंतु संविधान राबवणारे जर लोक हे असे विचित्र आणि भ्रष्टाचारी असतील तर संविधान काय करेल? आणि ही सगळी चूक खऱ्या अर्थाने तर मी मतदारांवर टाकेल, कारण मतदारांना अक्कल नाही आहे की चांगल्या लोकांना निवडून द्यावं, वाईट लोकांना निवडून देऊ नये. आज जर तुम्ही बघितलं तर 98% गुंड लोक निवडून येतात, ही फॅक्ट आहे. आणि हे सगळे गुंडांचं सरकार चालू आहे आणि हे सगळं लोकशाहीला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून मतदारांनी पहिल्यांदा जागा व्हायला पाहिजे आणि या गुंड लोकांना मतदान करायला नको आणि या गुंडांना घरी बसवलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. हे भारताचं दुर्दैव आहे, लोकशाहीचं दुर्दैव आहे. आता पुढे काय होणार आहे ते देव जाणे, पण पुढे होईल ते अघटित होईल यात तेळ मात्र शंका नाही. सर, खूप खूप धन्यवाद की तुम्ही या सगळ्या प्रकरणी आमच्याशी प्राईम टाइम महाराष्ट्राशी बातचीत केलीत आणि या प्रकरणावरती एक प्रकाश टाकला जो अत्यंत आवश्यक होता. खर तर आपण सगळेच जण हे पाहत आहोत की निवडणुकांच्या अनुषंगानं आणि सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं कशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या पद्धतीने राजकीय पक्षांना जवळ घेतलं जातं, दूर लोटलं जातं, भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात आणि त्यानंतर ते पुसले सुद्धा जातात फक्त आपल्या सत्तेसाठी आणि आपल्या फायद्यासाठी. आणि तेच हे उदाहरण आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतंय. अजित पवार आणि भाजप यांनी मतदारांना गृहीत घेतल्याचं खरं तर चित्र पाहायला मिळतं. एकीकडे उमेदवार विकत घ्यायचे, दुसरीकडे मतदार विकत घ्यायचे, तिसरीकडे विकासाच्या नावावर राजकारण करतो असं म्हणायचं आणि मग एकमेकांचे भ्रष्टाचार काढायचे आणि तरी सुद्धा राज्यामध्ये सत्तेत एकत्रच बसायचं एकमेकांनी मांडीला मांडी लावून. आणि कदाचित उद्या पुण्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर भाजप सुद्धा त्यांच्यासोबत जायला कमी करणार नाही. त्यामुळे हे सगळं या राजकीय पक्षांची मिलीभगत आहे. एकमेकांवर मुद्दामून खोटेनाटे आरोप केले जात आहेत आणि हे फक्त मतांसाठी आणि निवडणुकांसाठी सुरू असल्याचं मत हे तत्कालीन जलसिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे सर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण ही सगळी प्रकरणं त्यांनी सुद्धा जवळून पाहिलेत आणि हे राजकारण नेमकं काय आणि कशासाठी सुरू आहे त्या संदर्भातलं सुद्धा त्यांचं निरीक्षण आपण ऐकलं. तुम्हाला या सगळ्या प्रकरणी काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.